आजकालच्या जगात कुणाची कुठे कशी फसवणूक होईल सांगता येत नाही आणि लग्न करत असाल तर जरा टेन्शननीच वागा कारण कधी काय घडेल सांगता येत नाही. कुणाचीही कशीही फसवणूक होते. अशीच काहीतरी फसवणूक झाली एका बाई आणि ती गेलीये पोलीस स्टेशनला तक्रार करायला. बघूयात काय घडतीये धमाल. येते आजची पुढची जोडी संजय आणि समीरा. क्या हुआ? कैसे हुआ? कब हुआ? क्यों हुआ? म्हणजे काय झालं, कसं झालं, कुठं झालं? त्या मॅरेज वाल्यांविरुद्ध ना केस करायचे मला. केस .com वर लग्न लावतायत त्यांच्या आईचा ... जरा थंड घ्या. पाणी पितं का आधी? वाट वाट वाट. बरं बोला. पाट पाट पाट. त्या मॅरेज ब्युरो वाल्याने फसवलं मला. नकली नवरा माझ्या गळ्यात मारला. तुमचा आपलं हात दिसतोय. परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती गंभीर आहे म्हणलं. हा सांगा मला काय झालं? काय झालं, मी एका चिनी माणसाशी लग्न केलं. हे काहीतरी चिनी माणूस कोण निवडलं बा तुम्ही? मला काहीतरी वेगळं करायचं होतं. वेगळं काय असणार त्याच्यामध्ये? तसं नाही हो. आजकाल फॅशन आहे की नाही शेजारच्या देशातल्या लोकांची लग्न करायची. अति शिक्षणाचा परिणाम फॅशन करायची होती. वेगळं काहीतरी करायचं होतं. जरा हटके. आता बस सांभाळी चायनीज बुटके. काय मॅडम, चायनाचा माल खराब असतो, टिकाऊ नसतो, त्याची काही गॅरंटी नसते. माहिती तुम्हाला कशाला घ्यायचा मग? म्हणूनच तर हवा होता. म्हणजे याची पटकन एक्सपायरी झाली की पुढचा नवरा करायला मी मोकळी. पण फसले हो फसले. चायनीज मुलाच्याशी लग्न केलं तो नेपाळी निघाला. आता चायनीज नवरा नेपाळ निघाला. एवढा काय फरक पडतो मग आपल्याला सर्व्हिसची देणं घेणं? मला सांगा, समजा एखादी बाई सर्व्हिस करते म्हणून तुम्ही तिच्याशी लग्न केलं आणि ती बाई जर लेडीज बार मध्ये सर्व्हिस देणारी निघाली, अजिबात असं कसं? अजिबात चालणार नाही. तुम्हाला कळलं कसं की चायनीज नसून नेपाळी आहे म्हणून? मला ना लग्नाच्या वेळीच शंका आली होती. अहो रिसेप्शनच्या वेळी माझ्या शेजारी उभं राहायचं सोडून हा माणूस सारखा गेटवर जाऊन उभं राहायचा. म्हणजे आम्ही त्याला असं घेऊन यायचो, हा गेटवर जाऊन उभा राहायचा. नाही मला वाटलं यायचं असेल कोणी महत्वाचे पाहुणे, पाहत असेल वाट. पण हनीमूनला तर कहरच केला. आता काय वेगळं बोलता बाई? हनीमून कहर करायचा असतो त्या दिवशी. बरं मला आता सांगा, तुम्हाला नेमकं कोणत्या क्षणी साक्षात्कार झाला का बुवा हा नेपाळी? त्यासाठी तुम्हाला आमच्या हनीमूनला यावं लागेल. चला की हनीमून म्हणलं की आपण एका पायावर तयार असतोय. कुठे कुठे यायचं हनीमूनला? आता कुठे कुठे जायचं? चिंग चिंग पू, चिंग चिंग पू, चिंग चिंग. कुठे आहेस तू? जागते रहो, जागते रहो. सलाम मेम साहब, सलाम सुहासिनी मेम साहब, सलाम. सुहासिनी नाही रे, सुहानी. आणि मेम साहब काय म्हणतोस मला? एखादं छानसं गाणं म्हण ना. गाणं बोलायचं? राधा जल में ना रही थी, राधा का शोगरा कोपरा लेके कृष्णा पेड़ पे गया, राधा बोली हमरा श्वा कोपरा वापिसी दे दो, कृष्णा बोला वैसी जल के भाई रावो. अरे जागते रहो, जागते रहो. आजच्या रात्री जागायचंच आहे आता. करायची सुरुवात. ड्युटी सुरू करे मॅम. चीन मध्ये ड्युटी म्हणतात याला. अहो रोमॅन्टिक. करूया ना सुरू ड्युटी. काठी कुठे असता? काठी कुठे असता? चीन मध्ये काठी आणि शिट्टीने प्रणय करतात. ड्युटी करायची असता म्हणजे काठी असता, शिट्टी असता म्हणून ड्युटी असता. अरे एवढी ब्युटी समोर असताना कशाला हवी आहे काठी आणि शिट्टी? काही मिळणार नाही. आज अशीच करायची ड्युटी. अशीच करायची ड्युटी? शोषणी मॅम साहब, शोषणी मॅम साहब, शोषणी मॅम साहब, बक्षीस देऊ ना. 5 रुपये. अरे पराक्रम करण्याआधीच काय मागतोस बक्षीस? आधी पराक्रम मग बक्षीस. पराक्रम तर आम करीतच असता कारण आम्ही बहादूर असता. बहादूर थापा फ्रॉम काठमांडू असता. आता आम्ही आमच्या ड्युटीला जात असता. राधा बोली कृष्णा राजा, कृष्णा बोली. म्हणजे
साल्यांच्या चायनीज असल्याच्या थापा मारून हा नेपाळी थापा माझ्या गळ्यात मारला. पाहिलं ना कसा माझ्या नशिबी आला चीनी कप. आला आला असं झालं काय, मला कळून आलं सगळं. आला ना मग जा आणि अटक करा त्या नेपाळ्याला. चायनीजच्या गाडीवर असेल तो. नाही मी मला अटक करला हो, पण त्याला अटक कशा खाली करायची? फ्लायओव्हर खाली तिथेच लावतो तो चायनीजची गाडी. म्हणून तर मला वाटलं की तो चीनी असेल, पण तो नेपाळी निघाला. चायनीजच्या गाडीवर हे सगळे नेपाळी असतात. ही केवढी फसवणूक आहे. अशी समस्या झाली काय तुमची? हे बघा हा नेपाळी माझ्या नशिबी आला. माझ्या आयुष्याची फार माती झाली आहे. अहो मग काय चिनी माणसाबर लग्न करून आयुष्याची चिनी माती करायची होती का? तुम्ही मला काय उपदेश करताय? जाऊन ऍक्शन घ्या ना त्या नेपाळ्यावर. घेऊ घेऊ ऍक्शन घेऊ. झालंय कसं आता घोटाळा माहिती का? ही केस तुम्ही चुकीच्या ठिकाणी सांगताय. आता आपल्याला नेपाळ पोलिसात तक्रार करावं लागेल, कारण तुम्ही आहेत नेपाळी. कुणाला नेपाळी बोलता? नेपाळी काय? सांगतो सगळं पाळी पाळीनं सांगतो. बदलवा काय आता तुम्ही नेपाळी माणसावर लग्न केलंय, मग तुम्ही झाल्या नेपाळी आहे की नाही? मग तिकडे नेपाळच्या कोर्टात केस स्टँड होणार, तो माणूस एक नेपाळ वकील लावणार. त्यासाठी तुम्हाला नेपाळला जाऊन नेपाळचा वकील करावं लागेल. मग नेपाळी न्यायाधीशासमोर 2 नेपाळी वकील पाळी पाळीनं नेपाळीत भांडणार. तो नेपाळी टेबलावर नेपाळी हातोडा नेपाळीमध्ये आपटणार. नेपाळी पेवेट खालून नेपाळी कागद घेऊन नेपाळी पेनाचं नेपाळी टोपण काढून तुम्हाला नेपाळीच सही करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला नेपाळी शिकावं लागेल. काय पाळी आणलीस माझ्यावर? पाळी नाही पाळी तुमच्यावर पाळी आली. मग आता आता काय एवढं कोर्टन केसन बारण भानगडी करून इतक्या नेपाळ्याला एकट्यानं सामोरं जाण्यापेक्षा हा एक नशिबी आलाय ना, तो ने आणि पाळ. चांगलीच फसवणूक झाली तुमची. चायनीज आणि नेपाळी. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. स्वप्नील जोशी सर, तुम्ही दोघांनी इतका फॅन्टॅस्टिक ऍक्ट सादर केलात. बोथ ऑफ यू. तुमच्या पाठांतरापासून ते तुमचा जो चेंज ओव्हर होता ना इनटू दी नेपाळी माणूस आणि परत बॅक, तो इतका ब्रिलियंट होता. आणि मला वाटतं ह्याचं जितकं क्रेडिट तुला जातं तितकंच समीरा तुलाही जातं. आणि हिचं लग्न चुकीच्या माणसाशी झालं असेल, पण जोडी ऍब्सोल्युटली करेक्ट बनली. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. वा धमाल. निर्मितीताई, वाह संजय वाह, क्या बात है, क्या बात है. तू अप्रतिम नेपाळी सादर केलास. गेटअप बेअरिंग अप्रतिम होतं. आणि समीरा, पुन्हा एकदा तुमची जोडी खूप 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 छान परफॉर्म करून गेली. खूप खूप चांगल्या कमेंट्स तुम्हाला मिळालेल्या आहेत. तर बघूया तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत परीक्षकांकडून. निर्मितीताई, द्यावेत असं वाटते. वा, 10 पैकी 10. 10 पैकी 10 गुण मिळालेले आहेत तुमच्या या परफॉर्मन्सेससाठी. आणि सुनील सरांचे गुण आपल्याला कळणार आहेत उद्याच्या एपिसोडच्या शेवटी. तेव्हा पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.